नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आज वार्ड क्रमांक 2 मधील नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कोळी समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण कोळी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज नेमकं या ठिकाणी ते आले कशासाठी आपण हे जाणून घेऊया। आपल्या सोबत कोळी समाजाचे काही वरिष्ठ नेते देखील। काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे, काय कारण? सर, मी प्राध्यापक मोतीलाल सोनवणे, राष्ट्रीय अध्यक्ष आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख साहेबराव वाकडे, गिरधरप्पा माले, भानुबाई शिरसाट, कैलास कोळी, दिलीप शिरसाट, बोरसे साहेब, त्याचप्रमाणे भरत नवसारे इत्यादी मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। कारण की आम्हाला एक भूषण आहे, कारण की आमच्या आदिवासी टोकर कोळी जमातीच्या एक महिला उमेदवार म्हणजे कविता सोनवणे निवडून आलेले आहेत आणि आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा होता आणि अशा प्रकारे पुढे आम्हाला कुठल्याही प्रकारे आता अडचण येणार नाही आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं हीच आमची सदिच्छा आहे। तुम्ही बघू शकता आज कोळी समाजाच्या माध्यमातून धुळे महानगरपालिका वार्ड क्रमांक 2 या माध्यमातून निवडून आलेले जे उमेदवार आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया। काय सांगणार? कोळी समाजाच्या टोकरे कोळी, मल्हार कोळी यांचे अनेक प्रश्न आहेत आणि आज तुम्ही महानगरपालिकेमध्ये निवडून आले, काय सांगणार? काय तुमची भूमिका असेल? नमस्कार, मी श्रीमती कविता शरद सोनवणे, वार्ड क्रमांक 2 मधून मी राखीव उमेदवार म्हणून निवडून आलेली आहे। प्रथमतः मी मायबाप जनतेचे आणि वार्ड क्रमांक 2 मधील सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझ्या समाज बांधवांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि समाजाने जो मला पाठिंबा दिला आणि वार्डाने जो पाठिंबा दिला, निश्चितच मी त्यांच्या संधीचं सोनं करेल ही मी त्यांना ग्वाही देते। काय सांगणार? आज तुम्ही या ठिकाणी संपूर्ण कोळी समाजाचे अनेक प्रश्न आहेत, आज प्रमाणपत्राचे असतील, अनेक प्रश्न असतील, ज्येष्ठ लोक देखील आपल्या सोबत आहे। याच तुम्ही ज्या पक्षामाध्यमातून निवडून आलेत, काय सांगणार? हा प्रश्न सुटेल का? आणि महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही आता सत्तेमध्ये आहेच, काय सांगणार नेमकं भूमिका? पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आहे। देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आपले पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल असतील, धुळ्याचे धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल असतील, असे अनेक नेते होते ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ही संधी उपलब्ध करून दिली। निश्चितच मी समाजाच्या ज्या मागण्या असतील समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करील, कारण जर आज आमची सत्ता आहे आणि मला त्यांनी आज सत्तेचा विचार करून मला या पदावर पोहोचवलं आहे, निश्चितच मी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल, एवढंच मी सांगू शकते। तुम्ही बघू शकता आज संपूर्ण कोळी समाज या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज जे निवडून आले त्या संदर्भात त्यांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले आणि जे काही प्रश्न असतील समाजाचे असतील, वार्डाचे असतील, ते प्रश्न सोडवण्याची देखील भूमिका आज यांनी या ठिकाणी दर्शवली आहे। कॅमेरामॅन निलेश डोलेसह, डी24 चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र, कर बेटा जय।